आकडेवारी आपल्या समोर येताना पाहायला मिळते। पोलस्टार्ट नुसार अमोल कीर्तीकर आघाडीवर आहेत। उत्तर पश्चिम मुंबईतनं अमोल कीर्तीकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। तिकडे साताऱ्यात शशिकांत शिंदे हे सध्या आघाडीवर आहेत। उदयनराजे भोसले पिछाडीवर राहण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधनं व्यक्त केला जातोय। एक्झिट पोलची आकडेवारी समोर येताना पाहायला मिळते। विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत। एक्झिट पोलच्या या संस्थांनुसार उत्तर पश्चिम मुंबईतनं अमोल कीर्तीकर सध्या आघाडीवर आहेत। पोलस्टार्टची आकडेवारी समोर येताना पाहायला मिळते। हे अंदाज आहेत अमोल कीर्तीकर उत्तर पश्चिम मुंबईतल्या जागेसंदर्भातले। मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळतो। मृणालिनी मॅम, तुमच्याकडे येतो की या निवडणुकीमध्ये एक सातत्यानं विरोधकांकडून आरोप करण्यात येत होता की घटना बदलली जाणार। कुठेतरी हा मुद्दा सातत्यानं चर्चेत राहिला, कायम राहिला आणि त्याला काउंटर करण्यात भाजपला किंवा एनडीएला कुठेतरी अपयश आलं। बरेच मुद्दे काउंटर करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अपयश आलेलं दिसतंय। मी महाराष्ट्रात भाजप म्हणजेच एनडीए मानते। अजितदादांचं स्वतःचं प्रशासकीय अनुभव आणि स्वतःची प्रशासनावरची पकड वगळता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हाच स्क्रिप्ट लिहितो आणि ते त्यानुसारच एनडीए चालते। हे स्क्रिप्ट दिल्लीहून येतं भाजपचं। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला खरं तर उद्धव ठाकरेंनी जेव्हा सरकार स्थापन केलं महाविकास आघाडीचं, तेव्हाच आमच्यावर अन्याय झाला आणि जनतेने दिलेला कौल प्रत्यक्षात आला नाही, हे नरेटिव्हच राज्यात सेट करता आलं नाही। ते का करता आलं नाही हा खरोखर एका वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे। त्याचप्रमाणे लोकसभेच्या प्रचारामध्ये 400 पार जागा कशासाठी मोदी म्हणतायत, तर ते घटना बदलवण्यासाठी असा एक मुद्दा विरोधकांनी अत्यंत हुशारीने समोर आणला। विरोधक आहेत ते, त्यांचं कामच आहे विरोध करण्याचं। पण घटना बदलणं म्हणजे नेमकं काय असतं? भारताची घटना ही काही स्टॅटिक नाही, शेवटचा शब्द नाही। वेळप्रसंगी त्यात सुधारणेचे जे जे प्रसंग आले त्या वेळेला ती सुधारली गेली। अशा सर्वाधिक सुधारणा काँग्रेसच्या काळात झाल्या असं भाजपचेच ज्येष्ठ नेते आणि अत्यंत महत्त्वाचे मंत्री नितीन गडकरी यांनी समोर आणलं। पण नितीन गडकरी काय म्हणतात हा भारतीय जनता पक्षाचा नरेटिव्ह झालाच नाही। आणि मग जी काय महाराष्ट्रातली एक अनेक कारणांमधली नाराजी होती, त्या कारणांमध्ये घटना बदलतील या नव्या एका सबटेक्स्टचा भर पडला। महाराष्ट्रात जे काय 17, 18, 20 मुद्दे विरोधात जात होते त्यात हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होऊन बसला। रामटेक हा राखीव मतदारसंघ आहे। रामटेकमध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिलेला आहे। खरं तर त्या उमेदवाराच्या प्रचार सभेनंतर लगेचच हा मुद्दा चर्चेत आला। हा माझ्या अंदाजाने, म्हणजे खरं तर माझी स्मरणशक्ती याबाबत बरी असावी, हा पहिल्याच टप्प्यातला सगळा प्रचार होता। आणि त्या प्रचाराला सावरत उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे 1-2 टप्पे तसेच गेले।